पाकिस्तान स्थित गँगस्टरशी संपर्क असल्याच्या संशयावरून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील काही तरुणांची दहशतवादी विरोधी पथकासह संबंधित यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने सखोल चौकशी करावी आणि त्यांची माहिती जाहीर करावी अशी मागणी कोल्हापुरातील हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन आज पोलीस अधीक्षकांना देण्यात आलं। पाकिस्तान इथल्या एका गँगस्टर सोबत संबंध असल्याच्या संशयावरून कोल्हापूर आणि सांगली इथल्या काही तरुणांची दहशतवाद विरोधी पथक तसंच सुरक्षा यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे। याबाबतचं वृत्त प्रसार माध्यमातून प्रसारित झाले। या प्रकारामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरले। त्यामुळे संबंधित प्रकरणाशी संबंधित असलेल्या सर्व संशयितांची सखोल चौकशी करून याबाबतची अधिकृत माहिती जाहीर करावी अशी मागणी कोल्हापुरातील हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन आज पोलीस अधीक्षक निलोत्पल बस्सू यांना देण्यात आलं। राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड होऊ नये तसंच देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी किंवा अशा कारवायांना मदत करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली। पोलीस अधीक्षकांनी निवेदन स्वीकारून मांडण्यात आलेल्या मुद्द्यांची दखल घेतली असल्याचं हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई यांनी सांगितलं। गेल्या 2 महिन्यापूर्वी सुद्धा एक बातमी आली की 200 लोक अनधिकृतरित्या कोल्हापूरमध्ये येत आहेत, बांगलादेशी, रोज 200 लोक। मग अशा पद्धतीच्या बातम्या आल्यानंतर कोल्हापूर पोलीस काय करते याबद्दल आम्ही विचारणा केली असता त्यांनी सांगितले की अशी कसल्याही पद्धतीची पॅनिक स्थिती नाही आहे आणि लवकरात लवकर आम्ही समाजासमोर येऊन याबद्दल बातमी देऊ। यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई, शहर अध्यक्ष विलास मोहिते, आनंदराव कवडे, हिंदराव शेळके, बाबू साखळकर, कुमार शिंदे, सुधाकर वडगावकर, विशाल पाटील, बाबासो शिंदे, सचिन बिरंजे, योगेश केरकर, केदार मुनीश्वर, प्रदीप मोहिते, अजित तोडकर, कुमार काटकर, विजय भोपळे, बाबू बनपट्टे तसंच इतर हिंदुत्ववादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।